दारुण पराभवानंतर आता मवियाचं भविष्य काय असेल? मविया एकत्रित राहील की दुभंगेल अशी चर्चा रंगू लागली। पाहूया त्या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केल्यानंतर आता महाविकास आघाडीचं भविष्य काय याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत। कारण 288 आमदारांपैकी भाजपचे एकट्याचे 132, शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 असे 230 एकूण आमदार आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 असे फक्त 46 आमदारांचं संख्याबळ उरतंय। म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेताही निवडता येणार नाही। त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जे काही 10 उमेदवार जिंकले आहेत त्यापैकी सुद्धा काही नेते आमच्या सोबत येतील असा दावा अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटलांनी केलाय। म्हणजे 288 पैकी सत्ताधाऱ्यांकडे 230 आमदारांचं बहुमत आहे। विरोधात फक्त 48 आमदार उरलेले असतानाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विरोधातल्या राष्ट्रवादीमध्ये उरलेल्या 10 आमदारांशी सुद्धा संपर्क साधला जातोय। अनिल पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की आता जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जे आमदार निवडून आले ते अनेक आमदारांच्या संपर्कात आहेत असं अनिल पाटील म्हणाले। म्हणजे त्यांना काय सरकार बनवायला त्यांच्याकडे हवेच्या पेक्षा जास्त सुलभ होईल, त्यामुळे कोण कशासाठी कॉन्सेप्ट। सक्षम विरोधी पक्ष नसताना महाविकास आघाडीची एकजूट राहील का? जर एकजूट राहिली तर ती महायुतीशी टक्कर देण्याच्या क्षमतेचे असतील का, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। निवडणूक प्रचारामध्ये खरी राष्ट्रवादी ही शरद पवारांची आणि खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची असं म्हणून राज ठाकरे यांनी टीका केली होती। पण निकालानंतर या प्रश्नाचं उत्तर लोकांनी दिल्याचं शिंदे आणि अजित पवार यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे राज ठाकरेंनी पक्षफोडीवर बोलताना या फोडीला कोण जबाबदार होतं त्यांच्यावर टीका टाळल्यामुळे मनसेचं नुकसान झाल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतायत। एकनाथ शिंदेने नाव घेतलं, एकनाथ शिंदेने निशाणी घेतली, अजित पवारांनी नाव घेतलं, अजित पवारांनी निशाणी घेतली। अहो ते नाव आहे ना शिवसेना नावाचं, शिवसेना, आणि तो जो धनुष्यबाण आहे ना तो ना त्या उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे ना त्या एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी, ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे। त्याला कसले हात घालता तुम्ही? तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला आमदार फोडाफोडीचं राजकारण करायचं करा। माझे किती मतभेद असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह शरद पवारांचं अपत्य आहे, हे अजित पवारांचं अपत्य नाहीये। आणि म्हणून आम्ही लोकांच्या, बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो। शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो, शासन आपल्या दारी घेऊन गेलो आम्ही। आणि म्हणूनच आज बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही सरकार स्थापन केलं 2019ला मोदी साहेबांच्या आशीर्वादाने। आणि 2019ला जे सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं ते सरकार स्थापन झालं नाही, ते लोकांनी बरोबर लक्षात ठेवलेलं आहे। लोक ते विसरलेले नाहीत। आणि म्हणून या निवडणुकीत देखील कोण कुठल्या पक्षाचा, आता तुमचा कुठला पक्ष आहे? तुमचा राष्ट्रवादी घड्याळ, आता तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवलं। आणि शिवसेना कोणाची तेही ठरवलं, आणि लोकांनी ठरवलं। त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी त्या स्पष्ट झालेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या। दरम्यान विजय महायुतीचा झाला असला तरी भाजपला स्वबळावर आजवरचा ऐतिहासिक विजय मिळाल्यामुळे सत्तेत असूनही शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बार्गेनिंग पॉवर कमी होणार आहे। भाजपकडे एकट्याच्या 132 जागा आहेत। स्वबळावर बहुमतापासून भाजप फक्त 13 जागा दूर राहिली। शिंदेंची शिवसेना 57, अजित पवारांची राष्ट्रवादी 41, तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना 20, काँग्रेस 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 10 जागा मिळाल्या। सत्तेबरोबरच याआधीच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे पक्ष आणि चिन्ह सुद्धा गमावलेलं आहे। राज ठाकरेंच्या मनसेला यंदा एकही आमदार मिळाला नाही। त्यात उद्धव ठाकरेंपाठोपाठ त्यांच्या पक्षाची मान्यता धोक्यात आल्यामुळे रेल्वे इंजिन सुद्धा अडचणीत आले।
काहींच्या मते पुन्हा एकदा महाविकास आघाडी जोमानं उभी राहून महायुतीच्या विरोधामध्ये उभी राहू शकते, तर काहींच्या मतानुसार महाविकास आघाडीचं भविष्य आता संपण्यात जमा झालंय. लढणं हे त्यांच्या हातात आहे. या क्षणाला आपण जर बघितलं असेल तर त्यांना मोठा फटका बसलेला आहे, मान्यच करावं लागेल. प्रचंड मोठा फटका बसलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत ताकदीने यशस्वीपणे इव्हन एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील यांनी अत्यंत उत्तम प्रकारे व्यूहरचना करून हे यश मिळवलेलं आपल्याला बघायला आज दिसतंय की त्यांच्या व्यूहरचनेचं त्यांना यश मिळालेलं आहे. यावेळेला तशा अर्थाने मोदींचा प्रभाव नव्हता. या निवडणुकीमध्ये या तिघांनी केलेले जे प्रयत्न असतील, खास करून देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रयत्न केले होते, भारतीय जनता पार्टीने केले होते, त्यांना संघाचं जे सपोर्ट मिळालं होतं त्याच्या पार्श्वभूमीवर मिळालेलं यश आहे. आता महानगरपालिकांच्या पुढच्या काळात निवडणुका येतील, त्याचे विषयच कंप्लीट वेगळे असतात, त्याचे मतदारसंघ त्याहून छोटे असतात. त्यामुळे त्या मतदारसंघांमध्ये वैयक्तिक टच, वैयक्तिक पक्षाचा प्रभाव ह्याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून राहतील. एक नक्कीच आहे की पारडं जड आहे का, तर हो, या क्षणाला तरी महायुतीचं पारडं निश्चितपणे जड आहे असं म्हणायला लागेल. परंतु भविष्यामध्ये कोणी काही संपतं वगैरे असं काही होत नाही. शरद पवार तर प्रचंड चिकट आहेत. शरद पवारांनी या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या सभा घेतल्या तेवढ्या सभा कदाचित कोणी घेतल्या असतील. कारण शरद पवारांची राष्ट्रवादी हा एक म्हणजे एक खंबी तंबूक होता. सगळी दामोदमार जी आहे ती शरद पवारांवर आहे. शरद पवारांचं वय, त्यांची सध्याची स्थिती, त्यामुळे आम्हाला वाटत होतं की शेवटचं त्यांची निवडणूक आहे. पण तो माणूस जिद्दी आहे. काय पुढच्या 2029पर्यंत ते असा किल्ला लढवतील का? कारण जे निर्णय आले ते खरोखरच शरद पवारांना फार डॅमेज करणारे आहेत. ईडी, CBI, इन्कम टॅक्स जे करू शकली नाही ते विधानसभाच्या या निर्णयाने शरद पवारांना केलं. बहुतेक शरद पवार आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा कुठेतरी मात खाताना दिसत आहेत. आणि भाजपांना जेव्हा कळलं की ते कुठल्याही तऱ्हेने त्यांना समाप्त करू शकत नाही, मग निवडणुकीतच असा खेळ करावा की अजित पवारची राष्ट्रवादी सर्वात मोठी आणि शरद पवार नेस्तनाबूत, ते करताना दिसत आहे. तशी स्थिती उद्धव ठाकरेंची झाली. उद्धव ठाकरेसुद्धा त्यांना आता पाहावं लागेल की ते आपले समर्थक कसे जोडून ठेवू शकतात. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.